आणि आता पाहणार आहोत बीड हत्या प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। संतोष देशमुख आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणी ही भेट घेतल्याची माहिती। महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित। वाल्मिक माझा माणूस हे धनंजय मुंडेंनी आधीच सांगितलं होतं। वाल्मिक कराडवर आधीच कारवाई का झाली नाही, संदीप क्षीरसागर यांचा सवाल। वाल्मिक कराड काही एवढा मोठा माणूस नाही। एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये 12 तास जिथं एवढा गंभीर गुन्हा झाल्यानंतर सुद्धा नोंद करायला तिथं उशीर होतो। जे तुमचे निकटवर्ती असल्यामुळं त्यांना हे सर्व करायला तुम्ही संधी देतात का? पोलिसांनी दाखल केलेली चार्जशीट ही कराडच्या सुटण्याची पळवाट आहे का? सीआयडीनं दाखल केलेल्या चार्जशीटवर अंजली दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केले। वाल्मिक कराड जेलमधून व्हीसीद्वारे लोकांशी गप्पा मारतोय, त्याला तुरुंगामध्ये चहा नाश्ता दिला जातोय, अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप। आता त्यांचा चहा, त्यांचा नाश्ता, त्यांचं जेवण सगळं त्यांना ऐशोआरामात म्हणजे त्यांची बडदस्त ठेवली जाते। एवढंच नाही, व्हीसीद्वारे ते 2-2 तास लोकांशी गप्पा मारतात। आरोपपत्रामध्ये काही मुद्दे राहिले असतील तर दुरुस्ती होईल, धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। एक आरोपी फरार आहे, त्याला केज पोलीस जबाबदार, धनंजय देशमुख यांचा आरोप। संतोष देशमुखांची हत्या कशा प्रकारे झाली याचा चार्जशीटमध्ये सविस्तर उल्लेख। या चार्जशीटमध्ये फक्त लेखी पुरावेच नव्हे तर ज्यावेळी हत्या झाली क्रूरपणे हत्या करतानाचे फोटो आणि व्हिडिओ देखील पोलिसांनी चार्जशीट सोबत जोडले। वाल्मिक कराड बीडच्या ज्या जेलमध्ये आहे तिथले सीसीटीव्ही अनेक दिवसांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। संतोष देशमुखांच्या निकटवर्तीयांनी सीसीटीव्हीच्या फुटेजबद्दल माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवली होती। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ज्ञानेश्वरी मुंडे यांचं आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित। गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्यासाठी तत्परता दाखवणार पोलिसांचं आश्वासन।